नमस्कार सर्व इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा देऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप नमस्कार। एक 10वी आणि 12वीची परीक्षा म्हणलं की आपलं उद्याचं भविष्य येथून सुरुवात होत असतं। आई वडिलांचं आणि कुटुंबाचं आणि या राष्ट्राचं भवितव्य म्हणजे एक सुसंस्कारित पिढी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजी आशिया सर आणि त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आनंद भंडारी सर यांच्या माध्यमातून एक खूप चांगली संकल्पना कॉफी मुक्त अहिल्यानगर जिल्हा ही संकल्पना पुढे आलेली आहे। मला असं वाटतं की अभ्यास करूनच मुलांनी इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी या परीक्षा आपण पास केल्या पाहिजे। खरं म्हणजे भयमुक्त कॉफीमुक्त व विशेष निकोप वातावरणामध्ये आपल्या परीक्षा पार पडल्या पाहिजे आणि यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती अंतर्गत आनंददायी परीक्षा पॅटर्न अहिल्यानगर ही वॉर रूम गठीत केलेली आहे। मला वाटतं महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर हा पहिला जिल्हा आहे की या जिल्ह्याने कॉफी मुक्त या संकल्पनेला एक चांगली दिशा देण्यासाठी स्वतंत्र वॉर रूम केलेली आहे। खरं म्हणजे अहिल्यानगर हा सर्वसमावेशक प्रेरणादायी सर्व क्षेत्रामध्ये राज्याला देशाला दिशा देणारा जिल्हा आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये अभ्यास करूनच मुलांनी इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीची परीक्षा दिली पाहिजे। त्यातच आपलं भवितव्य आहे। खरं म्हणजे मित्रांनो कॉपी करतो म्हणजे आपण स्वतःच्या आई वडिलांना फसवतो हे लक्षात घ्या। कारण आज आपल्याला कॉपी करून पास होतो परंतु मग मार्क्स पण चांगले मिळतात, मेरिटमध्ये येतात, मग चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं, परंतु तिथला अभ्यासक्रम आपल्याला पेलवत नाही आणि त्याचा परिणाम अनेक मुलं मेरिटमध्ये येऊनही दिशाहीन झालेली पाहायला मिळतात। याला मूळ कारण कॉपी करून मिळवलेलं मेरिट। म्हणून या वॉर रूमच्या माध्यमातून कॉफी मुक्त अहिल्यानगर ही अतिशय चांगली संकल्पना मुलांना तुमचं उद्याचं भवितव्य आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न आणि राष्ट्र निर्माणाचं स्वप्न यातून साकार होणार आहे। म्हणून कॉफी मुक्त अहिल्यानगर या उपक्रमासाठी मी खूप आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। नमस्कार। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल।